कसं वाटतं तुम्हाला कोकण कन्या? मस्त वाटते. हां मस्त वाटते. म्हणजे आले नाही का माणसातून एकदम गचागच भरलेले आहे. काय कसा अनुभव बाबा तुम्हाला? मस्त गचागच भरला डबा. अरे ढकल. इथं आपल्याला बसायला भेटलेला आहे. फायनली गर्दी बघा फुल आहे. गेटपर्यंत माणसं उभी आहेत. नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचं विशेष कारण हे आहे की मी आता निघालो आहे गावी रत्नागिरीला, माझ्या सासरवाडीमध्ये राजापूर अडिवरे. तर आजचा जो आपला प्रवास आहे तो आपण करणार आहोत ट्रेनने. ट्रेन फिक्स नाही आहे, तुतारी आहे, कोकण कन्या आहे आणि CSMT वरून बँगलोर आहे ना बाबा, ती आहे. आता तिघांपैकी आम्ही फिक्स केली नाही आहे. आता जाता जाता आम्ही फिक्स करू आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवू ते कुठच्या ट्रेनमधून जायचं आहे. सध्या तरी आम्ही जाणार आहे बँगलोरनेच, कारण की ती डायरेक्ट ठाणे, पनवेल आणि डायरेक्ट रत्नागिरी. मग ती आम्हाला जरा जायला बरी पडेल. जर तिला जर गर्दी पूर्ण असेल, फुल असेल ती ट्रेन, नाहीतर मग आम्ही बघू कोकण कन्या. त्याशिवाय मग पर्याय नाही. तुतारी तर दादरवरून निघते, तर आम्ही आता डायरेक्ट जाऊ, नाही तर मग तुतारी कोकण कन्या आणि बँगलोर. आणि माझ्यासोबत आहेत बाबा, आहे करा बाबा, आणि दादा आहे. दादा पुढे गेला आहे CSMTला लाईन लावायला, कारण की लाईन भरपूर आहे, भरपूर गर्दी असते. कोकणात जायला 12ही महिने 365 दिवस फुल गर्दी असते, तर काय सांगू शकत नाही. म्हणून दादाला आम्ही लवकर पाठवलं की तू बाबा जाऊन लाईनीमध्ये उभा राहा, बघ पहिला किती गर्दी वगैरे आहे, आम्ही पाठणं येतो. तर चला मित्रांनो, आजचा प्रवास करूया आपण कोकणचा, रत्नागिरी. तर मित्रांनो, आता आपण उतरलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आता फटाफट जायचं आहे, तिकीट काढायची आहे. आणि बेंगलुरू एक्सप्रेस ठीक आहे, आता आपल्याला भेटण्याची नाही, तिथं झाला टायमिंग आता निघायचा. आता कोकण कन्याशिवाय पर्याय नाही. कोकण कन्या पण नाही, नाहीतर मग डायरेक्ट तुतारी. तर चला मित्रांनो, फटाफट धावायचं आता तिकीट काढायला, कारण की बोरिवलीमधून तर काय वाया तिकीट भेटली नाही आपल्याला रत्नागिरी. तर शेवटीला आपल्याला आता इथूनच तिकीट काढल्याशिवाय पर्याय नाही. कुठे आहे बाबा दादा उभा? 10 रुपये. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत दादा ॲड झालेला आहे. दादा सध्या नाराज आहे, कारण की दादा लवकर आला होता लाईन लावायला, पण ती ट्रेन गेली, मीच झाली ट्रेन. आता पर्याय आहे कोकण कन्या. आता कोकण कन्याने जायचं आहे. आता बघा कोकण कन्याला किती गर्दी आहे. दादा आहे का? दादा उदास झाला बिचारा. 5 वाजता येऊन आमच्यासाठी लाईनीमध्ये उभा होता, पण आम्ही मुद्दामून चुकी केली ना. आम्हाला ट्रेनच भरपूर उशिरा भेटल्या, त्यामुळे आम्हाला इकडे यायला उशीर झाला. तिकडे जायला पाहिजे भेटला, पण तुम्हाला तुतारी नको झाले ना. तुम्ही आला तर किती वाजता? दादा तुला जर तुतारीला लाईन लावली असती ना, तर मग नंबर तुझा पहिला आला असतो तिकडे. मला नको तुतारी, तुम्ही म्हणाला. मी बोलतो पप्पाला तुतारी तुतारी भेटली असते आपल्याला बसायला मस्तपैकी आराम.
तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया प्लॅटफॉर्मला आणि बघूया कोकण कन्याला किती गर्दी आहे. मित्रांनो, आता आपण कोकण कन्या ट्रेनमध्ये चढलेलो आहे. जागा तर काय भेटली नाही बसायला, उभं राहून जायचं आहे. तुम्ही गर्दी बघा कोकण कन्यामध्ये. तुमचे नातेवाईक आहेत कोण? लेडीज लोक असतील ना? लेडीज आहेत ना? फुल गर्दी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला अजून पुढे दादर या ठाणा आहे, भरपूर गर्दी होणार. उत्तरेमध्ये दोघं जण बसतात. माणसं विचारतात काय कोण आहे काय. बाबा कसं वाटतं तुम्हाला कोकण कन्या? मस्त वाटते. हां, मस्त वाटते. हे आले नाही का माणसं अजून? एकदम गचागच भरलेले आहे. कसा अनुभव बाबा तुम्हाला? मस्त गचागच भरला डबा. इथे कोण आला का बघ, नाही ते बसून जावे वरती. दादा कसं वाटतं? आपल्या गडाला वर ठेवला बघा तिथे. हां, लक्षात दिसते का? हां, दादाची मेहनत वाया गेली नाही मित्रांनो. 5 वाजल्यापासून दादा उभा आहे, पण शेवटीला गाडीत भेटलाय बसायला. बँगलोरमध्ये ट्रेनमध्ये त्याला सीट भेटली होती, पण आम्हीच आलो नव्हतो. आम्हाला उशीर झाला यायला, म्हणून तो खाली उतरला आणि आता आम्ही कोकण कन्या पकडली. तर बँगलोरमध्ये आम्ही मस्त बसून गेलो असतो. पण आता ठीक आहे, कोकण कन्याने जातो आहे, चढायला भेटलं आहे, थोडं बस झालं. तर चला मित्रांनो, करूया आपण आता रत्नागिरीचा प्रवास. कसा काय होणार तर आपला प्रवास. अजून ट्रेन निघायला अर्धा तास बाकी आहे. 10:30 झाले, 11ला ही ट्रेन निघणार आहे आणि अजून भरपूर टाईम बाकी आहे. दादा ओ ताई, इथं कोपऱ्यात घडाल आहे, घडाल कोपऱ्यामध्ये. गेटच्या इथं आपल्याला बसायला भेटलेलं आहे फायनली. गर्दी बघा फुल आहे. गेटपर्यंत माणसं गेटपर्यंत बसलं. दादा आतमध्ये तर मित्रांनो, फायनली आपण उतरलो आहे रत्नागिरीला आणि समोरच ST लागलेली आहे आणि थंडी पण जबरदस्त आहे. हां, हे बघा समोर ST लागलेली दिसते मित्रांनो. तेच आता पटपट पकडायची आहे आणि जायचं आहे डेपोला, रत्नागिरी डेपो. अरे कुठच्या ह्याच्यानं जाऊया? ही पुढचीच घे, पहिली बघ कुठची आहे. डेपो 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 डेपो. अरे बस बस, तू काय रिझर्वेशन बघतो काय की नाही? तर शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण फायनली पोचलो आहोत अडविरेमध्ये आणि जास्त मला शूट करायला भेटलं नाही रात्री, कारण की अंधार होता म्हणून मी काही जास्त शूट केलं नाही. आणि अंधारामध्ये माहिती आहे काही दिसत नाही, नीट काही व्हिडिओ येत नाहीत. तर मी विचार केला की डायरेक्ट सकाळीच आपण पहाटेच मस्तपैकी फ्रेश आपण व्हिडिओ बनवूया. आणि मित्रांनो, कोकणामध्ये यायचं आज इकडे कारण हे आहे की
पौष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला भगवती देवीची जत्रा म्हणजे बहुतेक वाडीमध्ये बहुतेक गावांमध्ये भरवली जाते. तशी इथेही भगवती देवीची जत्रा आहे. आज 25 जानेवारी आहे आणि पौर्णिमा आहे. तर त्यानिमित्ताने इथे जत्रा भरलेली आहे आणि ते मला शूट करायचं आहे आणि ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जी कोकण कन्याची जी गर्दी तुम्ही जी बघितली असेल तर खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी होती. आणि आता ह्या भगवती देवीची जी जत्रा चालू आहे त्यामुळेच एवढी गर्दी होती. आणि कोकण कन्यालाच नाही, तुतारीलासुद्धा गर्दी भरपूर होती, भरपूर म्हणजे भरपूर. आणि आम्हाला काही बसायला तर भेटलंच नाही. थोडा वेळ आम्ही डोरवरती बसलो होतो, नंतर आम्हाला उभं राहूनच प्रवास करावा लागला रत्नागिरीपर्यंत. आणि मित्रांनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही पॅसेंजर डब्यामधून जर तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्ही कशा प्रकारे प्रवास केला असेल हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि बहुतेक वयस्कर माणसं उभ्याने जातात, पोरं वगैरे आहेत, यंग पोरं, ते पण उभ्याने जातात, त्यांना नीट प्रवास करता येत नाही. बहुतेक ठिकाण म्हणजे कशा प्रकारे ॲडजस्ट करून जातात. जर तुम्ही गेले असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.